ऐसा तो मैंने अपने जिंदगी में कभी नहीं देखा रे. गण्या भाऊ, निवडणूक लढणी जरुरी आहे का? एवढे पैसे आहेत, मस्त मजा करायला फॉरेन मध्ये जाऊन ना. थायलंड, रशिया, चीन सपाच घुमून होते. एवढ्या मोठ्या पैसे आहेत. अबे डुकरा, मी पूर्ण जग घुमाचं स्वप्न पाहत आहो. जग घुमासाठी एवढे पैसे पुरेसे नाहीत गण्या भाऊ. अजून असे आपल्याला पोते 4-5 लागतील. म्हणूनच तर मी यंदा निवडणुकीमध्ये उभा आहो. एक वेळ मला फक्त निवडणुकीतून जिंकू दे बे. मा कसम पुरा गाव विकून खाईन. हेल्लमच्याला 4 रोड राहतील, त्याच्यातले 3 रोड बनवीन आणि 1 रोड बनवीनच नाही. जा भाडीत. एका रोडाचे पैसे डायरेक्ट खिशामंदी. फक्त मला निवडणूक जिंकू दे रे. मग आपले सोन्या चांदीचे दिवस चालू. अबे बापा. हे सिमरन, भले काऊन सोडून गेली शे? अबे कार्या, तुले वेळेवर सिमरनले बत्ती देता आली का बे? आता निवडणूक जवळ आहे ना, तू सिमरन करून लढून राहिलास. अबे मला सपोर्ट कर. सिमरन सारख्या 10 माला उभा करतो तुझ्या घराजवळ. नाही गण्या भाऊ, पण सिमरन सारखी गोष्ट कोणामध्येच नाही. सिमरन सारखी दुसरी कोणतीच पोरगी राहू शकत नाही. काऊन? सिमरनचे पाय डोक्याच्या वर होते का? अबे तुले सोडून पुऱ्या गावाला देत होती ते. आता उठ आणि लाग माझ्या निवडणुकीच्या कार्यामध्ये. प्रचार कर कार्या. आपल्या घरी, आपल्या मायबापाला, घराजवळच्या लोकायला सांग का गण्याला मत देवा म्हणून. गण्या निवडून येईल तर सगळ्या लोकांचा फायदा होईल. मला माझी सिमरन भेटेल का? अबे सिमरन नाही, तुला आलिया भट पटवून देतो मी. भाऊ तिचा लग्न झालाय. अबे ते मी मजाक मध्ये म्हणलो ना, या कार्याला खरंच पटवून देणार का तिला? आणि तेवढी मोठी बाई मला ओळखते तरी का? चल कार्या उठ. मी नाही, मला सिमरन पाहिजे. या भिकाराच्या हाती सोन्याचा वाटा देवा तरी ते सोन्याच्या वाट्याने भीक मागतील. पण डुकरायला सोन्याच्या वाट्याची किंमतच नाही. याले जाऊ दे खड्ड्यात. हे पाय डेंग्या, मी तुला सांगतो, तू माझा खास माणूस होस. आपा, काही डाऊट आहे का तुला? अबे भोंगाड्या, तुला सांगत आहो मी, तू माझा खास माणूस होस. तर माझ्या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी तुझी राहील. गावातल्या प्रत्येक घरी, प्रत्येक मताला 100 रुपये वाटायचे. 100 रुपये प्रति मत. का पागल वागा झालास का बे गण्या भाऊ? अबे डुकरा, विसरू नको, माझ्या विरुद्ध कोण उभा आहे? कोण? बंडू शेठ. बंडू शेठ? अबे एवढे पैसेवाला माणूस तुझ्या विरुद्ध उभा आहे, तर मग आपण कशी जिंकून येऊ बे? अबे तो पैसेवाला आहे का झाला? आपण नसून का पैसेवाले? बे आपल्याकडे एकच पोता पैसा आहे. तो तर 2-2 पोते वाटत असेल. अबे ते त्याच्या पहिले आपण पैसे वाटून ना, लोकायला पहिलेच आपण घेऊन ठेवून. आता आपण प्रत्येकी मत 100 रुपये वाटू. आणि प्रत्येक घरी एक ना एक बेवडा आहेच. तर त्या बेवड्याला सांगू का तुमच्या घरचे मत आम्हाला देवा, मग मी निवडून आलो का हप्त्याला तुम्हाला फुकट दारू पाहिजे. असे खोटे आश्वासन देऊन तेव्हा खोटे आपण निवडून येऊ शकतो बापू. अबे पण निवडून आलून मग हप्त्याला फुकट दारू कसे पाजून बे? अबे का बया गिया झालास का बे तू? एक वेळ का निवडून आलून तर या गरीबाईला कोण पुसते बे? अबे निवडणुकीच्या पहिले खोटे आश्वासन देवा लागते. हे भोली भाली जनता आहे आणि गरीब आहे, दिमागानं चुतिया. आपल्याला यायला गंडवणी आहे समज. नाही, तुझे विचार मला पटतेच गण्या भाऊ. तू टेन्शन नको घेऊ. तू म्हणशील तसा करीन मी. तसा जा मग विहिरीत लाव. बाबा काय बे, मजाक केलो भोंगाळ्या. हे बाय डेंगू, तुला सांगून ठेवतो, बंडू शेठ तुला विकत घ्यायला पाहिजे. पैशाची लालच देऊन तुले तो आपल्या पार्टीमध्ये करायला पाहिजे. अबे तू टेन्शन नको घेऊ गण्या भाऊ. तो बंडू शेठ हो तर मग मी डेंगू शेठ हो. असा कसा मला विकत घेईल बे तो? एका पैशाने विकत घेणारा कुत्रा गिन हो का? तू निश्चिंत राह गण्या भाऊ. गण्या भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हम कोटी बे, तू एकटाच काय येती? हा कार्या तर सिमरनच्या आठवणीमध्ये बाजावर आंबे हलवून राहिला. उठणं बे कार्या. सिमरन डेंग्या, तू कामाला लाग. चल आता आपण घरोघरी जाऊन मत मागू. हो गण्या भाऊ चल. मी काय म्हणतो, 100 रुपये धरतो या पोत्यातून. आले बे. रस्त्यामध्ये कोणी खर्रे गिरे मागला तर बरं धर. गण्या भाऊ तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूँ. सिमरन. सकाराम भाऊ वरकल्या काजी? वरकल कहा नाही? नाही ना, कोण? अगा सकाराम भाऊ, मी बंडू शेठ. बंडू शेठ? हो, तुमच्या गावचा. बोला बंडू शेठ, कशी काय मदत करू शकतो? सकाराम भाऊ, आता तुम्हाला सप्पा माहीतच आहे, निवडणूक येत आहे जवळ. हो, तर मग मी निवडणुकीला उभा आहो, हेही तुम्हाला माहीतच असेल. तर आमच्या पपैया चिन्हाच्या बटन खाली जोरदार हात मारून प्रचंड मतानं मला विजयी करा. लक्षात ठेवा, पपई चिन्ह. बंडू शेठ. पण बंडू शेठ, यंदा निवडणुकीमध्ये जवान पोरगा उभा आहे. हा, कोण तो गण्या?
आता गावाचा विकास म्हणलं तर हा जवान पोरगा कसा करल? त्याला पोरी फिरवण्यापासून फुरसत राहील तर कोटी तो गावाकडे लक्ष देईल. बरोबर आहे तुमचा, पण नोट भेटल्याशिवाय वोट देणे मुश्किलच आहे बा. सकाराम भाऊ, तुम्ही नोटाची टेन्शन नको घ्या. हे पांड्या, सकाराम भाऊच्या घरी महिन्याभराचा राशन आणि 200 रुपये पोचलेच पाहिजे. टिळिंग टिळिंग टिळिंग, टेन्शन नको घ्या बंडू शेठ. आता आपला मत फक्त पपईले. जय हो, जय हो. हा, जय हो सकाराम भाऊ. गद्दारी करे बे सकाराम भाऊ. सकाराम भाऊ, तुमचा मत फक्त गण्या भाऊला पाहिजे. राहिली गोष्ट यानं फक्त राशन दिलं ना, ऐन माय मी रशियन देईन. अबे एवढी लंबी नको फेकू. सकाराम भाऊ, आता सध्या घरी बसल्यानं 100 रुपये तुझ्या हातामध्ये देतो, पण तुला वादा करतो भाऊ, निवडून आल्यावर हप्त्याला फुकट दारू पाजीन. का? पण लेमचा आमच्या गावच्या लोकायला फक्त एकच सवक आहे, पण तो म्हणजे दारूचा. जर का मी निवडून येईन तर आमच्या गावच्या प्रत्येक लोकायला हप्त्याला फुकट मंदी दारूचा सवक करून देईन. म्हणून लवकिया चिन्हाच्या खालच्या बटनावर जोरात बुक्की मारून मले विजयी करा. हप्त्याला फुकट दारू? माझा मत फक्त गण्या तुलाच. सकाराम भाऊ, थोड्या वेळ पहिलेच म्हणलास ना तू का माझा मत फक्त बंडू शेठ तुम्हाला म्हणून. आता पपईवरून तुम्ही लवकीवर नको या. सकाराम भाऊ, बंडू शेठचा हात तुमच्या डोक्यावर राहील तर तुम्हाला काहीच कमी नाही पडेल. सकाराम भाऊ, मागचे 10 वर्ष या बंडू शेठने राज केलं. आपल्या गावाचा कणाकणात एक तरी विकास झाला का मला सांगा. नाही, तुम्हाला पिवाचा पाणी लागते तर आणते कुठून? बोडीतून. मग हा माणूस 10 वर्ष सरपंच होता ना, त्या गावामध्ये 2 बोरवेल मारायला का झाला? 1 बोरवेल मारला तरी मी ना, तेवढे बाया पाणी भरते तरी ते. मग सकाराम भाऊ, तुला पाणी भरावं जाल का झाला तिथे? लगीत गर्दी राहते जी बंडू शेठ. सकाळी गेला का संध्याकाळी नंबर लागते. म्हणूनच सकाराम भाऊ, मले मत देवा, लवकीला मत देवा, लवकीला. पपईवर भारी पडते लवकी. ए गण्या, अरे पपई धरून तू जाऊ की नाही तर धर माझी लवकी, धर माझी लवकी. अबे हे कोणते नारे होत बे? अरे जुना सरपंच, गावाचा विकास मारी, पपईवर पडली लवकी माझी भारी. पांड्या, तू काहीतरी म्हण बरं. प प फार पपई, ल ल फार लवकी. अबे मराठी मध्ये ABCD म्हणून राहिलास का बे? सकाराम भाऊ, येतो मग. लक्ष देवाल हा लवकीकडं. चल बेडेंग्या, या गण्याचा गेम वाजवास लागल. माझ्या डोक्यात चढला हा गण्या. मालक, तुम्ही टेन्शन नको घ्या. मी असा काही करतो का गण्या आयुष्यात निवडणुकीत उभा राहायचा विचार सुद्धा करायला नाही. बंडू शेठ लहान आहे तो पोरगा, काही बरा वाईट करा नको बरं त्याच्यासोबत. सकाराम भाऊ, तुम्ही फक्त पपईला मत देवाची पहा, त्या गण्याचा मी पाहतो. चला मग येतो हा. सकाराम भाऊ, मत फक्त बंडू शेठला देवाचा. नाही तर मग माहितच आहे ना बंडू शेठ कोणासोबत काय काय करू शकते म्हणून. हो हो भाऊ हो, येतो मग. राम राम आजी, ओळखलीस का व मले? अरे बापा, मी नाही ओळखत तुले. बा काऊन डेंग्या, या बुडगीला पैसे नाही भेटले का? अबे दिलो ना बेईला पैसे मी ना. 100 रुपयानं का होते रे बकरे वा? मला 200 रुपये पाहिजे. तू कायले टेन्शन घेतेस वा आजी? डेंग्या, हिला अजून 100 रुपये दे. झालीस का आजी आता खुश? हो हो. मग आता मत कोणाला देशील? पपईले. ओ भोकणारे बुडगे. लवकीले लवकीले. मला लवकी लगीत आवडते गण्या. मी माझा मत आणि माझ्या बुड्याचा मत लवकीलाच देईन. चल येतो हा. अजून लगीत घर फिरावाच्यात मले. 1 रुपयाचा सिक्का, गण्या भाऊ छक्का. बे लाल माकू डेंग्या, गण्या भाऊ सॉरी सॉरी. गण्या भाऊ तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूँ. बिंदू आजी, ओळखलीस का व मले? अरे वडकी बिडकी मग होत बसल, पहिले पैसे देवा मले. अरे बाप रे, बिंदू आजी, तू तर डायरेक्ट मुद्द्याची गोष्ट करतेस बापा. पांड्या, यायच्या घरी 200 रुपये पोहोचले पाहिजे बरं. हो बंडू शेठ. मग आजी, मत कोणाला देशील व? पपईले. अजून कोणाले? माझ्या बुडग्याला पपई लगीत आवडते बापा. चल येतो मग हा. लक्ष ठेवजो पपईवर. ऐका ताई, अक्का, आजी, आई, बाबा, लवकी या चिन्हावरील बटन दाबा. बटन दाबून आम्हाला निवडून देवा. निवडून आल्यावर गावाचा विकास पावा. लवकीला मत देऊन.
अरे 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 माझ्या माय बहिणी, एवढ्या दूर बोरिंग वर पाणी भरायला येते. पांड्या, मी निवडून आल्यावर याच्या प्रत्येकाच्या घरी बोर मारायची आहे. हो बंडू शेठ, बोर बसलीच पाहिजे. फक्त तुम्ही बायांनो मत पपईला देवा का? हो, मत आम्ही पपईला देऊन. पाहिजे. तर मंडळी, निवडणूक झाली आहे आणि आता मी निवडणुकीचा निकाल घोषित करणार आहो. तर गुबीपूर या गावासाठी सरपंचाच्या पदावर उभे असलेले 2 नाव, एक म्हणजे गण्या आणि दुसरा म्हणजे बंडू शेठ. या दोघांमध्ये भन्नाट जंग चालली. मस्त कॉम्पिटिशन होता यावेळेस. तर गुबीपूर या गावाचा सरपंच झाला आहे बे, टेन्शन नको घेऊ डेंग्या, मीच झालो असेल सरपंच. मिस्टर बंडू शेठ. बंडू शेठ जिंकलून पांड्या आपण. ओहो बंडू शेठ, जा जा गावभर पेढे वाट, पायाला बुंदीचे लाडू, पोरायला काजू घातली आणि माणसाईला देशीची टिल्लू. आज खुशी का माहोल है, पुरा गाव जसन करेगा. गण्या, तू जिंकला असतास बापू, पण तुझ्या विश्वासू मित्रानं तुझ्यासोबत धोका केलं. डेंग्या, धोका? मतदान केंद्रावर डेंग्यानं आजी, काका, बाबा, हे घ्या पैसे आणि मत कोणाला देवाल? मत देवा पपईले. पहिले? पण तू तर लौकीचा माणूस होस. प्रिय डेंगू, आमच्या जर का तू सोबत येशील तर तुले कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडल. बंडू शेठ मोठे दिलदार माणूस आहेत. डेंगू, विचार नको करू, हे घे पैशाची बॅग आणि हे घे तुझी बाटल. विचार नको करू डेंग्या, असा सुवर्ण मोका तुला कधीच नाही भेटल. वे तो गणाई तुला एवढे पैसे नाही देऊ शकत. असाही तो निवडून नाही येणार आहे. निवडूनच नाही येईल तर मग तुले पैसे कुठून देईल तो? म्हणून डेंग्या, हे घे पैशाची बॅग, नवसल आपली बाटली आणि आम्हाला साथ दे. तुला कधीच कमी नाही पडू